नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घटक 2 शब्दसंपत्ती व त्यातील समानार्थी शब्द अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, पुढील ठळक अक्षरातील शब्दांचे समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. क्रमांक 1 घोडा. घोडा तर याचे पर्याय दिलेले आहेत: गर्दभ, अश्व, श्वान, गज. तर यातील याचं उत्तर आहे अश्व. अश्व म्हणजे घोडा. तर याचं उत्तर आहे पहा, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 2 पहा, प्रभात. तर प्रभात या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि योग्य पर्याय शोधायचा आहे. तर शब्द वाचूया: मध्यान्ह, संध्याकाळ, पहाट, सकाळ. तर इथे प्रभात या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पहाट. पर्याय क्रमांक 3. इथे सुद्धा पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3 पहा, पक्षी. तर यासाठी समानार्थी शब्द शोधतोय आपण: मृग, राघव, तुरग, खग. तर खग म्हणजे पक्षी. तर पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द आहे खग, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. तर इथे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4 पाहूया, मोर. आणि पर्याय आहेत खग, मयूर, विहग, बक. तर आपलं उत्तर आहे मोर म्हणजेच मयूर. तर इथे पर्याय क्रमांक किती येईल मग? पर्याय क्रमांक 2. क्रमांक 5 पहा, नेता. आणि त्याचे शब्द आहेत अनुयायी, नृप, पुढारी, नर. तर अनुयायी म्हणजे कोण? शिष्य. नृप म्हणजे राजा. पुढारी म्हणजे नेता आणि तेच आपलं उत्तर आहे. आणि नर म्हणजे मनुष्य किंवा मानव. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुढारी. तर इथे पर्यायाचं वर्तुळसुद्धा रंगवूया. 3. क्रमांक 6 सूर्य. पर्यायी शब्द शशी, ग्रह, सुधांशू, रवी. तर इथे शशी म्हणजे चंद्र, ग्रह म्हणजे आकाशातील जे ग्रह तारे असतात ते, सुधांशू म्हणजे चंद्र आणि रवी म्हणजे सूर्य. तर रवी या शब्दाला भरपूर समानार्थी शब्द आहेत, जसं की भास्कर, मित्र इत्यादी. तर इथे आपलं उत्तर आहे रवी, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर क्रमांक 7 पाऊस. पर्यायी शब्द आहेत सरी, वर्षा, वर्षाव, शिडकावा. तर सरी म्हणजे पाऊस जो पडतो एका रेषेमध्ये पडतो त्याला काय म्हणतात? सरी. वर्षा म्हणजे पाऊस. वर्षाव म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्यांच्या अंगावर टाकणे, आपण म्हणतो फुलांचा वर्षाव, म्हणजे ती फुलं अंगावर पडणे. शिडकावा म्हणजे शिंपडणे. तर इथे आपलं उत्तर आहे वर्षा. पाऊस म्हणजे वर्षा. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे क्रमांक 8 आकाश. तर पर्यायी शब्द आहेत ढग, तारांगण, गगन, पोकळी. तर इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गगन, म्हणून इथे सुद्धा गोल करूया पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न दुसरा, पुढील ठळक अक्षरातील शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर इथे आपल्याला समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे.
तर पहिल्या क्रमांकाचा शब्द आहे डोके. मग शिर म्हणजे डोके, देह म्हणजे शरीर, मस्तक म्हणजे डोके आणि माथा म्हणजे सुद्धा डोके. तर इथे आपला जो शब्द आहे तो कोणता आहे? मग उत्तर आहे देह. कारण इतर जे शब्द आहेत ते सगळे डोके या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. नंतर 2 चेहरा. मुख म्हणजे चेहरा, वदन म्हणजे चेहरा, तोंड म्हणजे चेहरा आणि तणू म्हणजे शरीर. मग हा समानार्थी नसलेला शब्द आहे तणू. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाणी. क्रमांक 3 आहे पाणी. तर पर्यायी शब्द दिलेले आहेत पेय, उदक, जल, नीर. तर पेय म्हणजे कोणताही पिण्याजोगा पातळ पदार्थ, द्रव पदार्थ. उदक म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी. तर आपलं उत्तर आहे पेय. कारण पिण्यासारखे कोणतेही इतर पदार्थ असतात जसं की चहा, कॉफी, दूध. म्हणून मग पेय हे आपलं उत्तर आहे आणि पर्याय क्रमांक 1. त्यानंतर क्रमांक 4 सूर्य. तर आपल्याला समानार्थी शब्द नसलेला पाहिजे. शशी म्हणजे चंद्र, रवी म्हणजे सूर्य, दिनकर म्हणजे सूर्य व मित्र म्हणजे सूर्य. तर इथे समानार्थी नसलेला शब्द आहे शशी. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर क्रमांक 5 पान. पान म्हणजे झाडाचं पान. पर्ण म्हणजे पान, पल्लव म्हणजे पान, पत्र म्हणजे पान. पण वेल म्हणजे पान नाही, तर वेलीला पानं असतात. म्हणून आपलं उत्तर आहे वेल, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे समुद्र. क्रमांक 6 समुद्र. सिंधू म्हणजे समुद्र, सागर समुद्र, सरिता म्हणजे नदी आणि दर्या म्हणजे समुद्र. त्यामुळे आपलं उत्तर आहे सरिता, नदी. कारण हा एकमेव असा शब्द आहे की यामध्ये तो समुद्र या शब्दाला समानार्थी नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे क्रमांक 7 फूल. पंख म्हणजे, पंखचा अर्थ काय होतो? पाकळी. गुलाबाच्या फुलाची पाकळी किंवा इतर कुठल्याही फुलाची पाकळी. पंख म्हणजे पाकळी. पुष्प म्हणजे फूल, सुमन म्हणजे फूल आणि कुसुम म्हणजे सुद्धा फूल. तर इथे आपलं उत्तर आहे पंख आणि पर्याय क्रमांक 1. तर आपण प्रश्न दुसरा पूर्ण केलेला आहे. यानंतर आता प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. प्रश्न तिसरा, योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर इथे पहिल्या क्रमांकाचा शब्द पहा काय आहे? आंबा या शब्दाचा प्रतिशब्द कोणता? तर इथे पर्याय आहेत फळ, आम्र, अमृत, कैरी. तर यामध्ये आपलं उत्तर आहे आम्र म्हणजे आंबा. म्हणून पर्याय क्रमांक 2. क्रमांक 2 सावली या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सावलीचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. ऊन, छाया, अंधार, काळोख. तर समानार्थी शब्द आहे छाया. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे क्रमांक 3 मंदिर या शब्दासाठीचा दुसरा शब्द निवडा.
धर्मशाळा, आश्रम, मठ, देव. तर मंदिर म्हणजे देव. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. क्रमांक 4 पहा. गुरु या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहेत थोर, आचार्य, श्रेष्ठ, वरिष्ठ. तर यामधील आचार्य हा समानार्थी शब्द आहे आणि हे आपलं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्रमांक 5. भारतीयांचा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला. या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी पर्यायातील कोणता समानार्थी शब्द टाकल्यास वाक्य जुळेल? तर प्रत्येक शब्द आपण टाकून पाहायचा आहे. अधोरेखित शब्द आहे लढा. भारतीयांचा स्वातंत्र्याचा भांडण यशस्वी झाला, तर हा शब्द योग्य नाही आहे. नंतर भारतीयांचा स्वातंत्र्याचा झगडा यशस्वी झाला, तर हेही उत्तर अयोग्य आहे. भारतीयांचा स्वातंत्र्याचा संघर्ष यशस्वी झाला, तर हे वाक्य योग्य आहे. त्यामुळे हा शब्द तिथे टाकल्यानंतर वाक्य जुळेल. आणि पर्याय क्रमांक 4 होता युद्ध. भारतीयांचा स्वातंत्र्याचा युद्ध यशस्वी झाला, तर हे वाक्य आपल्याला ऐकायला सुद्धा ते योग्य वाटत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे संघर्ष, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक त्यातीलच प्रश्न 6. जसे सागर, समुद्र, तसे तलाव काय सांगता येईल? बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 तळे. क्रमांक 7. जसे पृथ्वी, धरा, तसे पाणी. पर्याय पहा पेय, द्रव, पाऊस, जल. तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. क्रमांक 8. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. तर 2017ला स्कॉलरशिप एक्झाममध्ये मराठी विषयामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. तर आपण चुकीची जोडी शोधणार आहोत. पर्याय 1 आहे ढग, खग, नभ, गगन, धरित्री, भू, मोठे, थोर. तर इथे ढग, खग ही समानार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे. कारण नभ आणि गगन हे दोन्ही एकमेकांना समानार्थी आहेत. नंतर धरित्री, भू म्हणजे जमीन, मोठे, थोर म्हणजे महान. तर आपलं उत्तर आहे ढग, खग, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे क्रमांक 9. वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. तर पर्यायी शब्द आहेत वंदन, नमस्कार, स्वागत, नमन. तर इथे पर्याय क्रमांक 3 हा जो शब्द आहे स्वागत, तर तो वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. म्हणजे आपण त्याला ऑड मॅन आउट असंही म्हणतो. तर स्वागत, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. क्रमांक 10. पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पर्यायी शब्द आहेत 1 आईवडील, 2 नफा तोटा, 3 मेघ अंबर, 4 पद पाय. तर आईवडील हा जो शब्द आहे तो जोड शब्द आहे. नफा तोटा हा शब्द विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. मेघ अंबर ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. आणि मेघ म्हणजे ढग आणि अंबर म्हणजे आकाश. आणि इथे समानार्थी शब्दांची योग्य जोडी आहे पद पाय.
पद म्हणजे पाय आणि पाय म्हणजे पद. तर समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे पद पाय. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर क्रमांक 11, गटात बसणारा शब्द ओळखा. म्हणजे आता इथे खाली जे पर्याय दिलेले आहेत तर त्यापैकी योग्य शब्द जो आहे तो आपल्याला या गटामध्ये बसवायचा आहे. तर शब्द आहेत चांदणे, ज्योत्स्ना, चंद्रिका. तर यामध्ये खाली पर्यायी शब्द दिलेले आहेत ते वाचूया. कुसुम, कौमुदी, इंदू, सोम. तर कुसुम म्हणजे फूल, कौमुदी म्हणजे चांदणे किंवा चंद्रप्रकाश, इंदू म्हणजे चंद्र आणि सोम म्हणजे सुद्धा चंद्र. तर इथे कौमुदी म्हणजे चंद्रप्रकाश किंवा चांदणे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कौमुदी. तर आपण इथे प्रश्न क्रमांक 1, 2 व 3 पूर्ण केलेला आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलं तरीही चालेल. तुमच्याकडे बुक असेल तर त्यामध्येही तुम्ही हे कंप्लीट करायचं आहे. थँक्यू.